बघते मी बघते. वहिनी वहिनी मी त्या पेटीला हात लावल्यावर मला झटका बसला, बघितलंस ना? तरी सुद्धा का गेलीस पेटीजवळ? नेत्राने सांगितलं होतं, नाही ऐकलंस तू. कशाला आलीस माझ्या पाठीपाठी? जाणीव करून द्यायला आले तुला. मला कौतुक वाटतं तुझ्या आत्मविश्वासाचं. काल वावुशीत काय गेलीस, खड्डा काय खणलास, पण हाती काय लागले? शून्य. सगळं कळलंय ना माझ्याबद्दल. मग हे सुद्धा कळलं असेल की स्वतःला हवं ते साध्य करण्यासाठी ही रुपाली म्हात्रे कुठल्याही थराला जाऊ शकते. जा ना, कुठल्याही थराला जा, पण हाती काय लागणार? काहीच नाही. रिकाम्या हाताने परत यावं लागलं ना. नाही, खरं तर ना आमचंच चुकलं. तुला आधीच सांगायला हवं होतं की पेटी आम्ही घरीच आणणार आहोत. तुझे कष्ट वाचले असते. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, पेटीला स्पर्श करायचा नाही, नाहीतर हाती काय लागेल? शून्य. खूप मोठं शून्य. पेटी? कसली पेटी? साहेब, ती पेटी नक्की कसली आहे, तिचं रहस्य काय आहे ते अजून आम्हालाही कळलं नाहीये. नेत्रा, आहे काय पण त्या पेटीत? साहेब, पेटी उघडली नाही. नेत्रा, मी आलो, आपण उघडूयात ती पेटी. नाही साहेब, म्हणजे तुम्ही आधी या. तुम्ही आलात की तुम्हाला सगळं नीट सांगते. तर मला फक्त सांग, तू आणि इंद्राणी आत्या गेले काही दिवस जे काम करताय त्यात तुम्हाला ही पेटी सापडली आहे. आणि आय रिअली होप सगळं तुम्हाला हवंय तसंच कळतंय. म्हणजे इंद्राणी आत्या मला म्हणाल्या होत्या की नेत्रावरचं मृत्यूयोग टळण्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग नक्की सापडेल. नेत्रा, आता तिकडे ठीक आहे ना सगळं? म्हणजे आता काही संकट येणार नाहीये ना तुझ्यावर? साहेब, मला कळतंय तुम्हाला माझी काळजी वाटते, पण नेत्रा, मी तुला बोललो नाही, पण मी खूप रेस्टलेस आहे ग गेले काही दिवस. नको नको ते विचार येत आहेत मनात. एकदम असं हेल्पलेस फील करतोय मी. म्हणजे माझी इच्छा असून सुद्धा तुला काहीच मदत करता येत नाहीये मला. नेत्रा, मला तुला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता. मी येतोय. साहेब ऐका माझं. अहो, मी आता आले ना घरी आणि मी अगदी सुखरूप आहे. त्यामुळे तुम्ही आता निवांत तुमची कामं पूर्ण करा आणि मग घरी या. बरं, ठीक आहे. लवकरात लवकर काम संपवतो आणि येतो. ठीक आहे, बाय. ऐत्री नैना देवी, सुखरूप ठेव नेत्राला.
मी तुम्हाला म्हणाले होते ना, तुम्ही घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं सांगेन पेटीबद्दल. तुम्ही इथे का आलात? साहेब, तुम्ही पेटीला स्पर्श नाही करायचा. का? लांब राहायचं पेटीपासून. तुम्ही काय करताय? अद्वैत, साहेब, मी हात जोडते तुमच्यासमोर. मी विनंती करते, पण काहीही झालं तरी पेटीला स्पर्श नका करू. या सगळ्यामध्ये तुम्हाला काही झालं ना तर मी माफ नाही करू शकणार स्वतःला. अद्वैत, तू काय करतोयस? नेत्रा, आय एम सॉरी. मला राहवलं नाही म्हणून मी बघायला आलो. या सगळ्यापासून जपावं लागेल स्वतःला. आय एम रिअली सॉरी. पुन्हा नाही होणार असं. नेत्रा, इंद्राणी, ही पेटी अजूनही उघडत नाहीये. तुम्ही काय करायचं ठरवलंय? आमचे प्रयत्न सुरू आहेत, बघूया. नेत्रा, खरं तर ही पेटी उघडायला आम्ही तुमची मदत करू शकतो. इंजिनियर्स होता मी. नाही साहेब, तुम्ही या सगळ्यापासून लांब राहायचं. मी म्हटलं ना, काही झालं तरी तुम्ही पेटीच्या जवळ सुद्धा नाही जायचं. पेटी आपल्या घरात आहे एवढीच माहिती तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा, पण त्या व्यतिरिक्त काही विचार सुद्धा करू नका पेटीचा. हे प्रकरण खूप गंभीर आहे. तुम्ही दोघी सावध आहातच, पण आता मलाही राहवत नाहीये. लवकरात लवकर आपल्याला कळायला हवं की या पेटीत काय आहे. कळेल लवकरच. ठीक आहे, मी फ्रेश होतो. मी गेलोच. बाबा, जरा बोलायचंय तुमच्याशी. हा, बोल ना. आम्ही कितीही नाही म्हटलं तरी रुपाली बाईसाहेब पेटी उघडण्याचा प्रयत्न करणारच, तशी खात्रीच आहे आमची. बरोबर आहे. आणि आम्ही पेटीची राखण करणारच आहोत, म्हणजे रात्री आम्ही दोघेही जागे असू. पण जर रात्री रुपाली बाईसाहेब काही करण्याच्या बेतात तुम्हाला दिसल्या तर तुम्ही त्यांना ते करू द्या. त्यांना अडवू नका किंवा काही विचारू सुद्धा नका. रुपाली मात्रे, संघर्ष सुरू झालाय. हरायचं नाही, हरायचं नाही. पेटी उघडणार. नेत्रा, किती लागले का हाताला? साहेब, एवढं काहीच नाही झालंय. तुम्ही खूप काळजी करताय. तुझा बॉडीगार्ड आहे ना मी. काळजी केलीच पाहिजे ना. नेत्रा, मी तुला खूप क्लिअरली सांगतो, काय घडतंय ते मला सांगत नाहीयेस. तुम्ही काय करताय तेही तुम्हाला सांगत नाहीयेस. पण नेत्रा, हे सगळं बघून मला अंदाज येतोय की तुम्ही जे काही करताय ते किती रिस्की आहे.
आणि मला फक्त तुला एवढंच सांगायचंय नेत्रा, या सगळ्यात तू स्वतःची काळजी घे. असं वाटतं की फिल्म सुरू आहे आणि एका मागोमाग एक घटना घडतायत फक्त, आणि मी सुद्धा या सगळ्या सस्पेन्सचा एक भाग आहे. पण हे काय आहे ते मलाच माहिती नाहीये. साहेब, खूप विचार करताय तुम्ही. नका ना एवढी काळजी करू. बरं, मी जरा इंद्राणी आत्यांकडे जाऊन येते. आत्ता हो, थोडं काम आहे त्यांच्याकडे. नेत्र वाचलेत किती बघितलंस का तू? मी लगेच येईन, तुम्ही झोपा. आणि थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, सगळं लवकरच नीट होईल. आता फार विचार नाही करत बसायचा. झोपा तुम्ही. लवकर ये परत. आलेच. पण जर रात्री रुपाली बाईसाहेब काही करण्याच्या बेतात तुम्हाला दिसल्या तर त्यांना थांबवू नका. त्यांना करू द्या जे करतायत त्या. त्यांना काही विचारू सुद्धा नका. केतकीला पेटीला हात लावल्यावरच खरंच झटका बसला असेल. म्हणजे ती खरं बोलत असेल. नकोच ते. पेटीला हात न लावताच ती फोडायला हवी.
बाईसाहेब, बाईसाहेब, रुपाली, बाईसाहेब, ए रुपाली, रुपाली उठ, उठ. मी पाणी घेऊन येते. रुपाली उठ, रुपाली. नाही तर काय झालं? मी पाणी घेऊन येते. ए रुपाली, रुपाली उठ. काय झालं? माहित नाही, बेशुद्ध पडली ती. रुपाली उठ.